हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवले आहे कच्च्या आंब्यापासून छान भन्नाट अशी चवीला, चटपटीत अशी चवीला आंब्याची चटणी. चपातीबरोबर ते एन्जॉय करू शकता किंवा भरल्या ताटामध्ये ही चटणी ठेवली ना तर जेवणाची लज्जत वाढणारच आहे, हे मी सांगू शकते. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे 2 तोतापुरी कैरी घेतलेली आहे मी. ह्या चवीला थोड्या कमी आंबट असतात, त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे. छान त्यावरची साल काढून घ्यायची आहे. आंबा स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि थोड्या मोठ्या पीसेसमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे सर्व कट करत आहे. इथे मी सर्वच कट करून घेतलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे. छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे छान बारीक असं वाटलेलं आहे. त्यानंतर हे एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तेल अजिबात नाही टाकायचं. इथे तेलाचा वापर नाही केला आहे. जे आपण मिक्सरला बारीक केलेला कच्च्या आंब्याचा पल्प आहे ते यामध्ये टाकून घेतलं आहे. त्यानंतर एक वाटी मी गूळ टाकून घेतला आहे. गूळ छान बारीक चिरून घेतला आहे. व्यवस्थित असा पल्पमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छान आंबट गोड चवीची अशी ही चटणी होते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमच हळद टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ छान आंब्यामध्ये विरघळला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 7 मिनटं या आंब्याला आपल्याला वाफेवर होऊ द्यायचं आहे. हे होतपर्यंत आपल्याला एक छानसा मसाला तयार करून घ्यायचा आहे. गॅसवर छान तवा ठेवला आहे. त्यामध्ये 4 मिरच्या टाकल्या आहे. लाल मिरच्या, 1 चमच जिरे टाकले आहे, 1 चमच सोप टाकले आहे, पाव चमच मिरे टाकले आहे आणि 2-3 लवंग टाकले आहे. व्यवस्थित असं मंद आचेवर आपल्याला किंवा फास्ट गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि साधारण 2-3 मिनटं आपल्याला हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघा 2-3 मिनटं छान फास्ट गॅसवर व्यवस्थित भाजून घेतलं आहे. त्यानंतर संपूर्ण जिन्नस आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे. 1 चमच इथे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही स्किप देखील करू शकता कारण की मिरची आहे, पण मी कश्मीरी लाल तिखट टाकले आहे. छान सुरेख रंग येतो त्यामुळे पाव चमच टाकलं आहे आणि व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही छान असं बारीक असं वाटून घेतलं आहे. त्यानंतर झाकण खोलून बघायचं आहे. 5 ते 7 मिनिट झाल्याची व्यवस्थित असा आंबा शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो वाटण केलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. 2 मिनटं छान परतून घेतला आहे. त्यानंतर मसाला टाकून घ्यायचा आहे. या मसाल्यामुळे हे जी चटणी आहे ती भन्नाट लागते. आवर्जून हा मसाला तयार करा घरच्या घरी आणि टाका ह्यामध्ये. स्किप नका करू, कुठलाही जिन्नस त्यामधलं स्किप नका करू आणि टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित असं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आपली चटणी तयार झाली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपली चटणी खाण्यास तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.